नमस्कार मंडळी. आपण नेहमी डाळीपासून बनवलेलं सांबार खाल्लं असेल, पण डाळ अजिबात न वापरता तयार केलेलं सांबार कधी चाखलं आहे का? ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण हा सांबार इतका चविष्ट आणि झक्कास लागतो की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. गरमागरम एक इडली सोबत तर याची जोड एकदम परफेक्ट लागते. खरं सांगायचं ना, इडलीपेक्षा जास्त लक्ष या सांबाराच्या अप्रतिम चवीकडे जातं. एक इडली खाल्ली की दुसरी, दुसरी खाल्ली की तिसरी आणि कधी-कधी 4-5 इडल्या केव्हा संपतात तेच कळत नाही. तर मग तुम्हाला हा झटपट, स्वादिष्ट आणि वेगळ्या पद्धतीचा विदाऊट डाळ सांबार घरी बनवायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झालीये. डाळ संपली म्हणून सांबार नाही असं कधीच होणार नाही. कारण आज आपण बनवणार आहे डाळीशिवाय एकदम टेस्टी झणझणीत असं सांबार. आता साहित्य बघूया. इथे मी 4-5 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्याचसोबत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात. बस एवढंच साहित्य आणि हॉटेलपेक्षा भारी विदाऊट डाळ घरच्या घरी सांबार तयार. सर्वात आधी आपण टोमॅटो, कांदे, मिरच्या रफली कट करून घेऊया. आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण कापून ठेवलेल्या सर्व भाज्या घेऊयात. डाळ न घालता आपण थोडा वेगळ्या पद्धतीने सांबार बनवणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद. आता घालूया 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट घातल्यामुळे सांबाराला रंग तर छान येईल आणि मस्त असा झणझणीतपणा येईल. यानंतर घालूया याच्यामध्ये 2 चमचे धना पावडर. धना पावडर घातल्यामुळे सांबारला वेगळीच चव आणि सुगंध येतो. सुगंध तर अख्ख्या घरभर दरवळला जातो. सगळ्यात शेवटी घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ. सगळे मसाले, मीठ मी यामध्ये वाफवायच्या आधीच घातलेले आहेत, जेणेकरून सगळे मसाले आणि भाज्या मस्त एकजीव होतील आणि मसाल्यांचा सुगंध भाज्यांमध्ये छान मिसळला जाईल. आता या सर्व भाज्यांमध्ये घालूया अर्धा ग्लास पाणी. आता याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घालून हे भांडं आपण कुकरमध्ये ठेवूया. मस्त कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तीन शिट्ट्या काढून झाल्यावर आपल्याला कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मग कुकरमधलं भांडं बाहेर काढून ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाज्या मस्त अशा शिजून झालेल्या आहेत. आता या भाज्या पूर्णपणे गार करून घेऊयात आणि मग एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक याची पेस्ट करून घेऊया. अशी मस्त बारीक पेस्ट झाली म्हणजे आपल्या सांबारचा बेस तयार होईल. तर दुसरीकडे लगेचच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की मस्त जिरं आणि मोहरीची खमंग अशी फोडणी देऊया. जिरं आणि मोहरी मस्त अशी तडतडायला लागली की याच्यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याची पाने. एक 7-8 कढीपत्त्याची पाने घातली म्हणजे कढीपत्त्याचा सुगंध या सांबारला एक वेगळीच पारंपरिक सुगंध आणि चव देतो. आता घालूया 3 ते 4 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या. 1-2 मिरच्या मोडून ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत फोडणीमध्ये, म्हणजे सांबाराला मस्त अशी चव येईल. आता ही फोडणी तयार झालेली आहे. आता घालूयात भाज्यांचं राहिलेलं पाणी. भाज्या जेव्हा आपण शिजून घेतल्या तेव्हा त्याच्यामध्ये जे काही पाणी शिल्लक राहिलेलं होतं त्याची पहिल्यांदा आपल्याला फोडणी द्यायची आहे. कारण या भाज्या शिजून राहिलेल्या पाण्यामध्ये आपण टाकलेले मसाले देखील आहेत. आता सगळ्यात शेवटी आपण तयार करून ठेवलेली पेस्ट घालूया. भाज्यांची पेस्ट घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ग्लास गरम पाणी. तुम्हाला सांबार जेवढं पातळ हवं आहे तेवढं याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता, पण पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते देखील याच्यामध्ये ओतूया, म्हणजे याला लागलेले मसाले वाया जाणार नाहीत. आता सर्व मिश्रण चमच्याने एकजीव करून घेऊया आणि मस्त एक उकळी काढूया.
आज आपण डाळ न घालता सांबार तयार करत आहोत. डाळीचं सांबार खाऊन तुम्ही कंटाळला असाल किंवा तुमच्याकडे कधी डाळ संपलेली असेल, तर नक्कीच हा पर्याय करून बघण्यासारखा आहे. चवीला एकदम स्वादिष्ट आणि पारंपरिक असं सांबार तयार होतं. आता वरतून थोडं अजून मीठ घालूया. सुरुवातीला थोडं मीठ घातलेलं होतं, पण अजून थोडं मीठ घातलेलं आहे इथे. म्हणजे सांबाराची चव एकदम बॅलन्स अशी होऊन जाईल. आता सांबाराला मस्त असा घट्टपणा येण्यासाठी एका वाटीत 1 चमचा बेसन घेऊया. त्यात थोडंसं पाणी घालून त्यात गाठी न राहता एक छान असा घोळ तयार करून घेऊया. आता हा घोळ या सांबारमध्ये घालायचा आहे. म्हणजे सांबारला मस्त असा घट्टपणा येऊन जाईल. पाहिजे असलं या सांबारामध्ये शेवगा, भोपळा अशा भाज्या उकडून घालू शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि कुठल्या शहरातून तुम्ही ही रेसिपी बघत आहात हे मला तुम्ही सांगितलं तर आवडेल. याकरता कमेंटमध्ये तुमच्या शहराचं नाव टाईप करा. आता या सांबारला मस्त एक उकळी काढून घेऊया. वरून चवीपुरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मस्त दणदणून एक उकळी येण्यासाठी मी गॅसची फ्लेम हाय करून ठेवली आहे. कोथिंबीर बारीक वरून चिरून घातलेली आहे. फक्त एक उकळी यायची वाट बघतेय, म्हणजे मस्त असं सांबार तयार होईल. वाह! सांबाराला मस्त अशी उकळी आलेली आहे. सुगंध तर घरभर दरवळलेला आहे. चवीला अप्रतिम, झक्कास, अगदी मन तृप्त करून टाकणारं हे डाळीशिवाय तयार केलेलं सांबार तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमची प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एक नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वादिष्ट पदार्थ असेच बनवत रहा.